2 मिनिटं राहिले. अध्यक्ष महोदय धन्यवाद. थोडक्यात बोला. बिल क्रमांक लेखी स्वरूपात द्या. नाही, नाही, नाही. 48. बसा बसा. महिला शेतकऱ्यांना विविध कल्याणकारी धोरणं, कार्यक्रम, योजना व पथकर यांचा लाभ मिळण्यासाठी थोडक्यात सूचना राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांच्या नेतृत्वात राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आणि कृषी खात्याचे मंत्री माननीय दत्तामामा यांनी खूप चांगलं विधेयक हे सभागृहामध्ये आणलेलं आहे. या विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी मी उभा आहे. शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीचा झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर, काडी उसाची पाचट, जग मिळावा साकर. काटा त्याच्याच का पायी, त्यानं काय केलं पाप, त्यानं काय केलं पाप. शेतकरी आमचा रात्रंदिवस शेतामध्ये राबत असतो आणि त्यांच्या आयुष्यामध्ये बदल व्हावा म्हणून आपलं राज्य सरकार प्रयत्न करत आहे. आणि हे जे बिल आणलेलं आहे या बिलामध्ये उद्देश आणि कारणामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. काय लिहिलंय स्पष्ट की कृषी धोरणे, योजना, विस्तार प्रणाली मोठ्या प्रमाणात लिंग भाव निरपेक्ष आहेत, परंतु बहुतेक कृषी योजना व त्याखालील हक्क यांचा लाभ मिळण्यासाठी शेत जमिनीची मालकी असणे ही पूर्वाट असून महिलांपैकी काही टक्के महिलाकडेच शेत जमीन आहे. अनेक महिला अशा आहेत राज्यामधल्या. ह्या कोण महिला आहेत ज्यांच्याकडे जमीन नाही, ज्या भूमिहीन आहेत. या राज्यामध्ये भूमिहीन कोण आहे? आदिवासी आहेत, मागासवर्गीय आहेत, बाराबलुतेदार आहेत, भटके विमुक्त आहेत, पालामध्ये राहणारी लोक आहेत. शेतामध्ये राबतंय कोण? मजूर म्हणून कोण मिळतंय? ही सगळी लोक शेतामध्ये येत आहेत आणि त्यांना शेतकरी प्रमाणपत्र देण्याचा क्रांतिकारी निर्णय सरकारनं घेतलेला आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आता काही मित्र पक्षातील, विरोधी पक्षातील लोक बोलतायत की ह्यांना काय होणार, त्यांना तुम्ही जमीन देणार आहे का? मुळामध्ये शेतकऱ्याच्या विरोधातली भूमिका असणारीच ही लोक आहेत. मला ह्या विषयामध्ये 2 मिनिटं बोलायचं आहे. जेव्हा या भारताला स्वतंत्र मिळालं, स्वतंत्र मिळाल्याच्या नंतर पहिल्यांदा जी घटना दुरुस्ती झाली 1951ला, ही घटना दुरुस्तीमध्ये परिशिष्ट 9 मध्ये काय परिशिष्ट 9 आहे की या परिशिष्ट 9 मध्ये जे कायदे येतील ते मूलभूत हक्काचे जरी असतील तरी त्यांच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जाता येणार नाही. परिशिष्ट 9 घुसरलं, त्यामध्ये तुम्ही 282 कायदे टाकले आणि त्यातले 250 कायदे तुम्ही शेतकऱ्यांच्या विरोधातले आहेत. 250 कायदे शेतकऱ्यांच्या संदर्भातले आहेत आणि ती लोक आज कुठला नवीन निर्णय घेतला तर ती चेष्टावारी सगळे विषय घेऊन जात आहेत. अरे या महाराष्ट्रामध्ये महिलांच्या बाबत जर एखादं विधेयक येत असेल, हा तुम्ही त्याच्यामध्ये सूचना करा. त्याची टिंगलटवाळी करता तुम्ही, त्याच्यावरती तुम्ही बोगस हे बिल आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट करता. मुळामध्ये आज या महाराष्ट्रामध्ये ज्या महिला भगिनी आहेत अत्यंत कणखरपणे उभा आहेत. हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर पेपरमध्ये बातमी येते, टीव्हीला येते. आपण आमदार म्हणून किंवा मंत्री म्हणून आपण त्या गावामध्ये जातो, भेट देतो, 2-5 लाख रुपयाची त्यांना मदत देतो, परत आपण कधी तिकडे जात नाही. परंतु ते घर जेव्हा घरातला करता माणूस गेलेला असतो तेव्हा त्या घरातली महिला इतकी कणखरपणे उभी असते, डोळ्यातले अश्रू डोळ्यातच दाबून ती संसार सगळा उभा करते, शेतामध्ये राबते, मुलांना शिक्षण देते, सगळ्या संसारासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ती महिला भगिनी करत असते. आणि म्हणून अशा महिला आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि या सगळ्या बिलाच्या मध्ये ज्या सगळ्या भगिनींचा तुम्ही आता अंतर्भाव करत आहात, ज्यांना तुम्ही शेतकरी म्हणून प्रमाणपत्र देणार आहात आणि तुम्ही त्यामध्ये लिहिलंय की आता शेतकऱ्यांच्यासाठी असणाऱ्या योजना, त्यांना काही मदत असेल, त्यांना काही कर्ज असतील. आता मागच्या 2 महिन्यापूर्वी माननीय नितेश राणे साहेबांनी एक निर्णय केला. काय निर्णय केला? मत्स्य व्यवसाय करणाऱ्या लोकांना शेतीचा दर्जा देऊन टाकला. म्हणजे त्यांना काही जमीन देतात का? एवढं जर कळत नसेल राजकारण कुठं करावं, कुठल्या बाबीचं राजकारण करावं की अरे एखादा प्रसंग आला, एखादी अवकाळी आली, दुष्काळाची परिस्थिती आली तर ह्या ज्या शेतकरी प्रमाणपत्र दिलेल्या भगिनींना राज्य सरकारच्या माध्यमातून चांगली मदत करता येईल. या कधीच महिलांना कुठलीही सरकारची योजना मिळालेली नाही आता. आणि म्हणून आज राज्य सरकारनं जी भूमिका घेतलेली आहे, मी माननीय दत्तामामा भरणे यांचं मनस्वी अभिनंदन करतो की सातत्यानं ते आता या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये
चांगल्या योजना आणतायत, वेगवेगळ्या योजना आणतायत आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल व्हावा. अरे कायदे मंडळच त्यासाठी आहे ना. कायदे मंडळ कशासाठी आहे? काहीतरी नवीन केलं पाहिजे आणि त्या भावनेतून सरकारने हे विधेयक आणलेलं आहे. मी सरकारचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या बिलाला पाठिंबा देतो.